टू साइन 2a प्लस साइन 3a डिवाइड बाय कॉस a प्लस 2 cos 2a प्लस cos 3a इज इक्वल टू tan 2a. ओके, मग काल या टाईपचं एक एक्झाम्पल झालं आपलं. फक्त डिफरन्स काय आहे बघू दोन्हीमध्ये. सो फर्स्ट लेट यू हॅव टू सॉल्व न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर. तर हे सॉल्व करताना आपल्याकडे फॉर्म्युला कशाचा आहे, साइन सी प्लस साइन डी किंवा कॉस सी प्लस कॉस डी किंवा मायनस. ओके, आपल्याकडे इथं कॉसचा कोएफिशियंट किती आहे 2, इथं साइनचा कोएफिशियंट किती आहे 2. आपल्याकडे 2 साठी फॉर्म्युला आहे का, म्हणजे साइन सी प्लस 2 साइन डी असं नाहीये ना, साइन सी प्लस साइन डी. किंवा दुसरा एक ऑप्शन आहे, आपल्याकडे अँगल्स कुठले आहेत इथं दिलाय. फर्स्ट अँगल किती आहे 1, सेकंड अँगल 2a म्हणजे 2, थर्ड अँगल 3a म्हणजे 3. ओके, आणि RHS ला कुठला अँगल आहे 2a. ओके, तर आपल्याला असे दोन कॉम्बिनेशन्स घ्यायचे असतात ज्यांची ऍडिशन डिवाइड बाय 2 आली पाहिजे, म्हणजे RHS चा अँगल आला पाहिजे. ओके, आपण 1 + 2 घेतलं तर किती येईल 3 डिवाइड बाय 2. आहे का तिकडे 2, नाही. ओके, मग 2 + 3 किती येईल 5/2. पण इकडे किती आहे आपला 2 पाहिजे ना आपल्याला. 5/2 2 येतो का, नाही. राहतो ऑप्शन कुठला 1 + 3. 1 + 3 किती येतो 4 डिवाइड बाय 2. मग येतं की नाही 2. म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल 1a आणि 3a ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन घ्यायला लागेल, म्हणजे 1a + 3a ऍड करायला लागेल. ओके, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, ही मिडल टर्म जी आहे 2 sin 2a ती आपल्याला लास्ट टर्म घ्यायला लागेल. ओके, मग ते कसं रिअरेंज करायचं बघू. म्हणजे आपल्याला RHS वरून अँगलची ऍडजस्टमेंट करायची आहे. ओके, सो फर्स्ट LHS साइन A प्लस साइन 3a प्लस 2 sin 2a डिवाइड बाय cos A, same for denominator, cos 3a प्लस 2 cos 2a. ओके, मग ह्या दोन ज्या टर्म्स आहेत लास्ट टर्म्स त्या आपण सेपरेट ठेवूयात. ओके, सो फॉर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर व्हॅल्यू ऑफ C मीन्स फर्स्ट अँगल इज A. C is equal to A and D is equal to second angle. It means 3a. D is equal to 3a. Then for numerator we have to use the formula sin C plus sin D, which is equal to 2 sin C plus D divided by 2 into cos C minus D divided by 2. ऑल्सो तुम्ही फॉर्म्युले पाठ केलेले असावेत, काल सांगितलं होतं. नसेल तर व्हेरी गुड. फॉर डिनॉमिनेटर वी कॅन यूज cos C plus cos D, which is equal to 2 cos C plus D divided by 2 into cos C minus D divided by 2. तर कालपासून आपण हेच फॉर्म्युले मॅक्झिमम यूज केलेत. कुठला sin C plus sin D and cos C plus cos D. Okay, then next page. Now we can solve numerator. Sin A plus sin 3a numerator साठी formula 2 sin C plus D divided by 2. 2 sin value of C is A plus 3a divided by 2 into cos C minus D means A minus 3a divided by 2 plus 2 sin काय होतं plus 2 sin 2a divide by same for denominator use this formula cos C plus cos D. तर for D लिहिले बघा मी. 2 cos A plus 3a divided by 2 into cos A minus 3a divided by 2 plus 2 cos 2a. ओके, हा 2 साईडलाच ठेवला आपण.
आफ्टर दॅट हे सॉल्व्ह करायला लागेल आपल्याला. कसं सॉल्व्ह करू शकतो आपण? 2 साइन ए प्लस 3a म्हणजे 1 प्लस 3 4 डिवाइड बाय 2 2 2 साइन 2a इंटू कॉस ए मायनस 3a म्हणजे 1 मायनस 3 डिवाइड बाय 2 म्हणजे मायनस 2 डिवाइड बाय 2 दॅट इज मायनस 1 दॅट इज मायनस a. ओके, मग 1 मायनस 3 a मायनस 3a किती येईल? मायनस a प्लस 2 साइन 2a. Similarly for denominator 2 cos a plus 3a 4a divided by 2 means 2a. Again the same here cos a minus 3a minus 2a divided by 2. 2 ला 2 cancel minus a plus 2 cos 2a. Then take sin 2a कॉमन फ्रॉम द न्यूमरेटर. आपण काय करू शकतो? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून कॉमन घेऊ शकतो. मग काय कॉमन आहे न्यूमरेटर मध्ये? 2 साइन 2a. ओके, 2 पण कॉमन दिसते की नाही आता दोन्ही मध्ये? मग 2 साइन 2a टेक कॉमन 2 साइन 2a. देन रिमेनिंग टर्म इज cos minus a means cos a plus 1 because cos of minus a is equal to cos a because cos is mod angle. Mod angle means निगेटिव्ह आन्सर आलं तरी काय लिहितो आपण? पॉझिटिव्ह. ओके, मग cos minus theta is equal to cos theta or cos of minus a is equal to. ओके, सिमिलरली फ्रॉम डिनॉमिनेटर काय कॉमन येईल डिनॉमिनेटर मधून? 2 cos 2 cos 2a common. The remaining term is cos a plus 1. Cos a plus 1, cos a plus 1 get cancelled. 2 is also cancelled. After that 2a सेम आहे. ओके, मग अँगल सेम असेल तेव्हाच साइन डिवाइड बाय कॉसचा फॉर्म्युला यूज करू शकतो. मग साइन डिवाइड बाय कॉस इज tan 2a is equal to RHS. You can check here on the first page RHS tan 2a. ओके, मग इथं कालपेक्षा एक्स्ट्रा काय होतं? फक्त हा जो 2 होता की नाही तो पण काही फरक पडला का? नाही. तो 2 फक्त इथे कॉमन आला या स्टेपला आणि तो शेवटी कॅन्सलच झाला. त्याच्यामुळे त्याचा एवढा काही इश्यू नाहीये, पण लक्षात ठेवा. नाव 1 सेकंड टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. थांबा, आपण कोण जॉईन होते का बघूयात आणखी. Okay, now take the screenshot of this. First page. Second page. तर अप टू दिस आपण सेम अँगल्स म्हणजे ए आहे, यू कॅन सी हिअर इन दिस एक्झाम्पल ए 2a 3a डिनॉमिनेटरला पण सेम तेच अँगल्स. ओके, आता फक्त थोडंसं आणखी एक्स्ट्रा म्हणजे इथपर्यंत सेम आहे. हे टिक मार्क केली आहे ना मी, आता इरेज केली. तिथपर्यंत प्रोसिजर सेम, पण तिथून पुढे आपल्याला कंपाऊंड अँगल फॉर्म्युले यूज करायला लागतील. ते कसे ते आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघू. नेक्स्ट प्रूव्ह दॅट sin A plus 2 sin 3a plus sin 5a डिवाइड बाय. आता आपण इथपर्यंत साइन कॉसचे घेतले, आता साइनचे घेऊयात एखादा. sin 3a प्लस
2 sin 5a plus sin 7a is equal to, हे एक्झाम्पल ओळखायचे कसे, कंपाऊंड अँगल यूज करायचे, याचे RHS टॅन किंवा कॉट मध्ये कालपासूनचे एक्झाम्पल्स बघा सॉल्व्ह केले असतील तुम्ही तर फक्त टॅन 5 थिटा टॅन 3a अशा टाईप मध्ये येतात, पण इथं मात्र RHS थोड्याशा वेगळ्या असतात. कशा ते बघूयात आपण. cos 2a मायनस cot 5a into sin 2. ओके ओके, सो फर्स्ट ऍडजस्टमेंट कशी करायला लागेल, अगेन द सेम थिंग, 2 sin 3a किंवा डिनॉमिनेटर मध्ये 2 sin 5a दिसतोय ना, ते दोन्ही पण आपल्याला साईडला घ्यायला लागतील. कॉम्बिनेशन काय करायला लागेल, a and 5a, डिनॉमिनेटरला 3a and 7a. ओके, आता अँगल्स वेगवेगळे आहेत, तर आधी आपण LHS लिहून, LHS फर्स्ट, LHS sin a plus 2 sin 3a, sin a plus 2 sin, हे इथंच रिअरेंज करू ना आपण. थर्ड टर्म आहे ती sin 5a सेकंड, sin 5a plus 2 sin 3 डिवाइड बाय sin 3a प्लस sin 7a, म्हणजे थर्ड टर्म आहे ती सेकंड टर्म. बघा इथं हे 2 वाल्या टर्म्स आहेत ना दोन्ही, ते आपण थर्ड नंबरला घेतलं. ओके, प्लस 2 sin 5a. आफ्टर दॅट आता न्यूमरेटर साठी, फॉर न्यूमरेटर व्हॅल्यू ऑफ c म्हणजे फर्स्ट अँगल काय आहे a and value of d that is 5a. for numerator c is a, d is 5a. okay, same for denominator we can find c means 3a and d means 7a. ओके, म्हणजे आतापर्यंतच्या एक्झाम्पल्स मध्ये C and D सेम होते, आता फक्त वेगळे. आफ्टर दॅट फॉर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर फॉर्म्युला इज सेम, दॅट इज साइन C प्लस साइन D. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्हीकडे साइनचेच रेशो आहेत आणि प्लस साइन आहे, देअरफॉर वी कॅन यूज साइन C प्लस साइन D. फॉर्म्युला इज 2 sin C plus D divided by 2 into cos C minus D divided by 2. ओके, देन इक्वल टू, आता आपण एक एक सॉल्व करू. न्यूमरेटर 2 sin, न्यूमरेटर साठी C आणि D ची व्हॅल्यू काय आहे, a and 5a, टिक मार्क केली आहे बघा बघा, a plus 5a divided by 2 into cos C minus D means a minus 5a divided by 2 plus 2 sin 3a. ओके, म्हणजे फर्स्ट टू टर्म साठी सॉल्व केलं आपण. आफ्टर दॅट फॉर डिनॉमिनेटर again the same thing, 2 sin, for denominator value of c and d are 3a and 7a. डिनॉमिनेटर साठी c ची व्हॅल्यू 3a आहे आणि 7a, मग 3a plus 7a divided by 2 into cos 3a minus 7a divided by 2 plus 2 sin 5. ओके, देन आपल्याला हे इथं 2 कॉमन दिसतो, कॉस कॉमन दिसतो, तर ते डायरेक्ट कॅन्सल करायचे नाही. नेक्स्ट पेज इज इक्वल टू 2, न्यूमरेटर सॉल्व करू आता. 2 साइन a प्लस 5 म्हणजे 1 प्लस 5 6 डिवाइड बाय 2 3a, 2 साइन 3a. नेक्स्ट cos a minus 5 म्हणजे 1 minus 5 that is minus 4 divided by 2, minus 4 divided by 2 is minus 2, म्हणजे cos of किती येईल, minus 2a, cos of minus 2a plus 2 sin 3a divide by, now we can solve denominator also, 2 sin 3a plus 7a, 3 plus 7 10, 10 divided by 2 5, 5a, 2 sin 5a. In second, cos 3 minus 7
-4 डिवाइड बाय 2 अगेन -2 म्हणजे कॉस ऑफ -2a प्लस 2 साइन 5. ओके, आफ्टर दॅट कॉस स्मॉल अँगल आहे म्हणून कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा, म्हणजे कॉस ऑफ -2a चा आपण कॉस 2a लिहू शकतो. आफ्टर दॅट मला आता सांगा तुम्ही न्यूमरेटर मधून कॉमन काय दिसते तुम्हाला? 2 sin साइन 2 sin 3a. 3a. मग हे प्रत्येक स्टेप मध्ये सेमच आले की नाही. 2 sin 3a ब्रॅकेट मध्ये कॉस 2a प्लस 1, या 2a चा मायनस साइन कुठे गेला? इलिमिनेट होतो. कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा असतो म्हणून. डिवाइड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय कॉमन येते? 2 2 sin sin 5a. 5a. 2 sin 5a इन ब्रॅकेट 2 sin 5a कॉमन घेतला, मग ब्रॅकेट मध्ये काय राहतं आता? कॉस ऑफ 2a प्लस 1. ओके, जनरली कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेट सेम टिक मार्क केलेले दोन्ही ब्रॅकेट कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल, पण रिमेनिंग टर्म इज sin 3a डिवाइड बाय sin 5. तर आता इथे अँगल पण डिफरंट आहे आणि साइन डिवाइड बाय साइन आहे. कधी कधी साइन डिवाइड बाय कॉस येतो, पण अँगल डिफरंट आहे की नाही दोन्हीचा. sin 3a डिवाइड बाय cos 3a असेल तर आपण tan 3a लिहितो, कालपर्यंत बघितलं आपण. आता इथं sin 3a डिवाइड बाय 5a, पण आपली RHS आहे का ती, जे आपलं आन्सर आलंय sin 3a डिवाइड बाय sin 5a, आपली RHS आहे का ती? नाही. ओके, मग आपल्याला काय करायचं असतो, हा न्यूमरेटरचा अँगल आहे की नाही 3a, तो ऍडजस्ट करायचा अकॉर्डिंग टू RHS. 3a आलाय आपला न्यूमरेटरला, बरोबर आतापर्यंत आन्सर. मग मला सांगा इथं कुठले अँगल्स आहेत? 2a आणि 5a. तर हाऊ वी कॅन राईट 3a इन टर्म्स ऑफ 5 अँड 2. आपण 3a हा 5 आणि 2a याच्या कॉम्बिनेशन मध्ये कसा लिहू शकतो? म्हणजे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन काय करू शकतो? सबस्ट्रॅक्शन. 5a मायनस 2a घेऊ शकतो ना की. ओके, मग ही ऍडजस्टमेंट आपल्याला RHS प्रमाणे करायची आहे आणि ती फक्त न्यूमरेटरची करायची. डिनॉमिनेटरची ऍडजस्टमेंट कधीही करायची नाही, याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, मग साइन, हा बोला. परत सांगा ना. हे बघ, न्यूमरेटरला आपलं काय आलं होतं, इथं राऊंड दाखवलंय मी, sin 3a बरोबर. मग sin 3a डिवाइड बाय sin 5a आहे का आपली RHS? म्हणजे आपल्याला प्रूव्ह दॅट आहे ना, LHS इज इक्वल टू RHS. मग आपल्याकडे 3a अँगल आलाय न्यूमरेटरला, बरोबर. आणि RHS ला कुठले अँगल्स आहेत? 2a एक आहे, 5a आहे आणि 2a आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला 3a नको आहे की नाही, मग 3a आपल्याला कन्वर्ट करायचा, इलिमिनेट करायचा. मग तो इलिमिनेट करताना किंवा कन्वर्ट करताना RHS चेक करायची. RHS ला कुठले अँगल्स आहेत? 2a आणि 5a. म्हणजे आपण जाऊ दे, a सोडूनच द्या, फक्त 3 धरा. ओके, म्हणजे a मुळे हे होते. तर मग 3 आलंय की नाही आपल्याला. मग इथं कुठले नंबर्स आहेत? 5 आणि 2. तर 5 प्लस 2 घेतलं तर 7 येईल, ते चालेल का आपल्याला? नाही. म्हणजे आपल्याला काय घ्यायला लागेल? 5 मायनस 2, म्हणजे 5a मायनस 2a. कळालं ऍडजस्टमेंट कशी केली? चिन्मय, मग साइन 5a मायनस 2a, एवढं मोठं प्रूफ विचारणार नाही, पण याच्या आयडियाज ज्या आहेत त्याच्यापैकी काहीतरी विचार. आता 5a मायनस 2a, मग हे कुठलाही नंबर असू शकतो. कधी कधी प्लस मध्ये पण विचारतात. म्हणजे इथं साइन 7a आलं तर तुम्हाला ऍडजस्टमेंट काय करायला लागेल? 5a प्लस 2a कसंही. ओके, आफ्टर दॅट हे आला आता कंपाऊंड अँगल. कंपाऊंड अँगल म्हणजे साइन ऑफ a मायनस b. फॉर्म्युला फॉर साइन ऑफ a मायनस b इज साइन a कॉस b प्लस मायनस कॉस a साइन b. हे कंपाऊंड अँगल कधी तर रेअरली यूज करायला लागतो. ओके, मग न्यूमरेटर मध्ये a मीन्स फर्स्ट अँगल, दॅट इज 5a हा. ओके, आणि b मीन्स सेकंड अँगल, दॅट इज 2a. ओके, म्हणजे 5a फर्स्ट अँगल आला तुमचा आणि 2a सेकंड अँगल. 5a फर्स्ट मायनस 2a. आणि फॉर्म्युला कसा यूज केला? साइन ऑफ a मायनस b. टिक मार्क करून दाखवलंय मी तुम्हाला. ओके, मग आपण हा फॉर्म्युला यूज करू. हा स्टारने दाखवलाय ना मी,
साइन ऑफ ए मायनस बी. ओके, नेक्स्ट पेज. साइन ए कॉस बी म्हणजे साइन 5a कॉस 2a. साइन 5a इंटू कॉस 2a मायनस साइन 2a इंटू कॉस 5a. म्हणजे साइन कॉस फक्त अल्टरनेट केलं. डिवाइड बाय साइन 5a. डिनॉमिनेटरला हात लावायचा नाही, काहीच करायचं नाही डिनॉमिनेटर मध्ये. ओके, आला. त्याच्यानंतर हे आपण करतो आतापर्यंत तुम्ही असं केलंय. 3 मायनस एक्स डिवाइड बाय 2 असेल तर 3/2 मायनस एक्स बाय 2 म्हणजे न्यूमरेटर सेपरेट करतो की नाही आपण. हे रिअल अनालिसिस मध्ये करतो किंवा अल्जेब्रा मध्ये करतो. तसंच ट्रिग्नोमेट्री मध्ये पण रूल तोच राहतो, न्यूमरेटर सेपरेट करायचा. कसं करू शकतो? साइन 5a इंटू कॉस 2a डिवाइड बाय साइन 5a मायनस. ओके, न्यूमरेटरला बघा दोन्हीच्या मध्ये मायनस साइन आहे. मायनस दुसरी टर्म साइन 2a इंटू कॉस 5a डिवाइड बाय साइन 5a. ओके, नंतर साइन 5a. आता हे सेपरेट सॉल्व करू. साइन 5a ला साइन 5a कॅन्सल. कॉस 2a मायनस साइन 2a हे सेपरेट केलं. त्याच्यानंतर हे जे आहे की नाही कॉस 5a डिवाइड बाय साइन 5a. 5a सेम आहे दोन्हीचा अँगल. ओके, मग 5a आपण कॉमन लिहून घेऊ आधी. आणि 5a देन कॉस अपॉन साइन काय असतो? कॉट, म्हणजे कॉट 5a. आपण RHS ला जाऊ आणि चेक करू. काय आलं तर आपला आन्सर कॉस 2a आलाय की नाही. पहिला कॉस 2a मायनस मायनस आहे. नंतर कॉट 5a कॉट 5a आलाय. फक्त तो इकडची टर्म इकडे आली आहे, इथली टर्म इथं आली. आणि साइन 2a साइन 2a कळालं. मग आपल्याला इथं काय करायला लागतं हे इथं लिहून दाखवलं मी. हे पहा इथपर्यंत म्हणजे ही एक टिक मार्क दिसते. इथपर्यंत सेम प्रोसिजर आहे. हा राऊंड केलाय तिथपर्यंत स्टारच्या वरती. ओके, नेक्स्ट फक्त आपल्याला ऍडजस्टमेंट करायची. ऍडजस्टमेंट कशी करायची? अकॉर्डिंग टू RHS ला कुठले अँगल्स दिलेत त्याच्याप्रमाणे. मग ऍडजस्टमेंटला दोनच ऑप्शन असतात, आयदर ऍडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. मग ऍडिशन करून बघायची ऍडिशनचा अँगल प्रेझेंट आहे का RHS ला. नसेल तर सबस्ट्रॅक्शन करून बघायचं. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. Next, second page. Next. लास्ट एक मिनिट RHS. मग हे 4 मार्क्स साठी विचारायचे ऑनलाईन एक्झाम मध्ये. फक्त याचं ट्रिग्नोमेट्रीचा प्रॉब्लेम म्हणणार नाही मी. फक्त हे एवढं आहे की इथं करताना किंवा सांगताना इझी वाटतं, कन्सेप्ट लक्षात ठेवायला पण इझी आहे, पण सॉल्व करताना थोड्याफार प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ओके, तर हे होतं एवढ्या साऱ्या फॅक्टरायझेशन फॉर्म्युलांचा आयडियाज. म्हणजे आयडियाज मीन्स इथपर्यंतचे तर आपण कालपासून केलेत. हे राऊंड मारून किंवा इथपर्यंत काल भरपूर 2-3 एक्झाम्पल झाले, आज पण झाले. फक्त हे मात्र नवीन आहे आणि हे रेअरली विचारत होते ऑफलाईन एक्झाम मध्ये. आणि तुमची तर ऑनलाईन एक्झाम आहे, स्टील एक आयडिया म्हणून लक्षात ठेवा. ओके, नंतर नेक्स्ट
आता हे कालचे जे फॉर्म्युले झाले म्हणजे मीन्स आजचेच फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले असतात. म्हणजेच काय, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले मीन्स in this formula we can express product of trigonometric function into sum or difference. म्हणजे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं असतं तुम्हाला आणि ते ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन 2 sin a into cos b is equal to sin of a plus b प्लस साइन ऑफ ए मायनस बी. ओके, मग पहिल्या फॉर्म्युला मध्ये सांगते मी फक्त. यू कॅन सी हियर product of two function, that is sin a into cos b, but on RHS sin plus sin. म्हणजे RHS ला तुमचा हे जे प्रोडक्ट फंक्शन होतं ते कशात कन्वर्ट करू शकतो आपण, ऍडिशन मध्ये, म्हणजे सम ऑर डिफरन्स, ऍडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. ओके, सिमिलरली सेकंड फॉर्म्युला 2 cos a इंटू साइन बी. कालच्या फॉर्म्युल्यावरून हे कसे आले ते पुढच्या स्टेपला सांगते मी. साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी. सिमिलरली थर्ड वन 2 cos a cos b is equal to addition of cos, that is cos of a plus b. हा अँगल चेंज होतो का, कालच्या एक्झाम्पल मध्ये c प्लस डी डिवाइड बाय 2 c मायनस डी डिवाइड बाय 2 सेम होतं की नाही, तसंच इथं पण a प्लस बी आणि a मायनस बी सेम राहतो. ओके, प्लस कॉस ऑफ a मायनस बी. अँड फोर्थ वन 2 म्हणजे ऑल कॉम्बिनेशन ऑफ साइन अँड कॉस. साइन विथ कॉस फर्स्ट मध्ये बघा, सेकंड मध्ये कॉस विथ साइन, थर्ड मध्ये कॉस विथ कॉस आणि फोर्थ मध्ये साइन इंटू साइन. फक्त शेवटचा फॉर्म्युला आहे त्याचं मायनस साइन विसरायचं नाही. मायनस 2 साइन ए साइन बी इज इक्वल टू कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी. We can write this formula as, इथं जर 2 केला 2 sin a इंटू साइन बी, देन ही तर प्लसची टर्म आहे, याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. पण हा मायनस आहे बरोबर, मायनस मायनस प्लस, म्हणजे सेकंड टर्म आहे ती फर्स्ट, कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी. ओके, मग हे दोन फॉर्म्युले आहेत, हे लक्षात ठेवा, लास्ट वाला बरं का. तर कालच्या एक्झाम्पल मधलं मी सांगते, तर दोन्ही ऍट अ टाइम दाखवते म्हणजे लक्षात येईल. फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन म्हणजे ऍडिशन, सम ऑर डिफरन्स टू प्रोडक्ट. म्हणजे आठवतंय का, हे काल लिहून दिलं तर साइन प्लस साइन 2 साइन इंटू कॉस. पण डिफॅक्टरायझेशन मध्ये 2 साइन इंटू कॉस इज इक्वल टू साइन प्लस साइन. बघा मागच्या पेजवर 2 साइन इंटू कॉस इज इक्वल, पहिला फॉर्म्युला साइन प्लस साइन. ओके, दुसरा साइन मायनस साइन 2 कॉस इंटू साइन. मग इथं फक्त ही साइड इकडे जाते आणि ही साइड इकडे जाते, एवढाच चेंज होतो दोन्ही मध्ये. मग 2 कॉस इंटू साइन, साइन मायनस साइन. त्याच्यानंतर कॉस प्लस कॉस, कालचा फॉर्म्युला 2 कॉस इंटू कॉस. इथं 2 कॉस इंटू कॉस इज इक्वल टू कॉस प्लस कॉस. म्हणजे साइड फक्त इकडची इकडं, LHS RHS फक्त इंटरचेंज झाला. कॉस मायनस कॉस मायनस 2 साइन इंटू साइन, मायनस 2 साइन इंटू साइन इज इक्वल टू कॉस मायनस कॉस. तर आता हे तर शॉर्टकट झाला. आणखीन याच्यात आणखीन एक लक्षात ठेवू शकता, सी म्हणजे कॉस, इथं अँगल काय असतो सी, इथं अँगल काय असतो डी, म्हणजे कॉस सी मायनस कॉस डी. हे चारही फॉर्म्युलाला तुम्ही यूज करू शकता. इज इक्वल टू मायनस 2 आहे असा, इथं साइनला सी प्लस डी डिवाइड बाय 2 आणि दुसरा अँगल काय असतो सी मायनस डी डिवाइड बाय 2. ओके, म्हणजे इथं 2 असतो. आफ्टर दॅट इकडच्या साईडला इथं ए, इथं बी, इथं ए प्लस बी आणि इथं ए मायनस बी. म्हणजे फॉर्म्युला कसा होणार बघा, मायनस 2 साइन ए साइन बी इज इक्वल टू कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी. आता हे माझ्या म्हणजे मी असं शॉर्टकट तयार केलेत किंवा हे तयार केलंय. मग तुम्ही कसे लक्षात ठेवायचे, कसे पाठ करायचे ते तुम्ही बघा. नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस.
आणि याचे डिफॅक्टरायझेशनचे तर फॉर्म्युले जास्त इम्पॉर्टंट आहेत, हे तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये विचारू शकतात फॉर्म्युले, कारण याचे एक्झाम्पल्स रेअरली विचारतात आणि खूप मोठे प्रूफ वगैरे आहेत त्याचे, ते तुम्हाला विचारणार नाही. बघा आधी याचा घेतला आणि हे दोन्हींमधला डिफरन्स किंवा वॉट एव्हर तुम्हाला जसं वाटेल. मग आता याचा यूज डिफॅक्टरायझेशन सेकंड कॉलम बघा, याचा यूज कशासाठी करणार आहे आपण, प्रोडक्ट टू सम ऑर डिफरन्स. मग कालचे एक्झाम्पल कसे विचारत होते तुम्हाला, एक्सप्रेस ॲज प्रोडक्ट, कालचं फर्स्ट एक्झाम्पल लक्षात असेल तर, नसेल तर मी सांगते, एक्सप्रेस ॲज प्रोडक्ट. आता आजचे एक्झाम्पल तुम्हाला कसे विचारतात, एक्सप्रेस ॲज सम ऑर डिफरन्स, म्हणजे दिलेले फंक्शन जे आहे प्रोडक्ट ते सम ऑर डिफरन्स मध्ये एक्सप्रेस करा किंवा कन्वर्ट करा. ओके, मग आपण एक एक स्टार्ट करूया. 2 sin 70 degree into cos 30 degree. Let 2 sin 70 into cos 30. तर इथे तुम्ही एक्स यूज करू शकता, ए बी सी डी काही यूज करू शकता, फक्त फॉर्म्युले व्यवस्थित करायचे. तर say first angle as A, second angle as B, means A is equal to 70 degree, B is equal to 30 degree. Then we can use formula 2, इथं दिलंय ऑलरेडी, into sin 70 ला काय कन्सिडर केलं आपण, A, into cos 30 ला काय कन्सिडर केलं, B, 2 sin A cos B. बघूयात आपण लास्ट जाऊयात, पहिलाच फॉर्म्युला आहे, 2 sin A cos B is equal to साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. साइन ऑफ, इथं मात्र डिवाइड बाय 2 नाही बरं का, तेवढं फक्त लक्षात ठेवायचं, प्लस साइन ऑफ ए मायनस बी. मग साइन ए प्लस बी, ए ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली आपण, 70 प्लस बी 30. इथे डिग्री लिहित नाही मी, कारण ते ऑनलाईन असल्यामुळे कधी कधी तो रेस टूचा 0 समोर दिसतो तुम्हाला, 700 दिसतं ते, म्हणून 70 minus 30 आन्सर मध्ये लिहिते मी नंतर. साइन 70 प्लस 30 इज 100 डिग्री, प्लस साइन 70 मायनस 30 इज 40 डिग्री. मग हे आन्सर तुमच्या याच्यामध्ये असेल, कशात, MCQ पॅटर्न मध्ये असेल तर हे आन्सर तुम्हाला विचारतील. याच्यात फक्त ऑप्शन काय असू शकतात, साइन 100 मायनस साइन 40, किंवा साइन 40 मायनस साइन 100, किंवा कॉस, असं काही ऑप्शन विचारू शकतात. नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. हे 2 मार्क्स ना विचारायचे एक्झाम्पल, कधी, ऑफलाईन एक्झाम मध्ये, मग तुम्हाला विचारू शकतात हे ऑनलाईनला. उलट प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल्स आहेत ना, त्याच्यापेक्षा हे असे तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करायला विचारतील, कारण प्रूव्ह दॅट मध्ये एलएचएस आरएचएस असतात, आन्सर्स ऑलरेडी प्रेझेंट असतात तिथे. ओके, नेक्स्ट 2 cos 20 degree into sin 80 degree. ओके, मग असंही विचारू शकतो. फर्स्ट अँगल ए, सेकंड अँगल ॲज बी. ए इज इक्वल टू 20 डिग्री, बी इज इक्वल टू 80 डिग्री. आता फॉर्म्युला कुठला यूज करायला लागेल, 2 cos ए साइन बी. ओके, मग लवकर लक्षात, असं डोळ्यासमोर आलंच पाहिजे हे, 2 cos इंटू साइन, म्हणजे साइन मायनस साइन, किंवा मग आपलं जाऊ द्यात नेहमीप्रमाणे हे बघा दुसरा फॉर्म्युला, 2 cos ए इंटू साइन बी इज साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी. साइन ऑफ ए प्लस बी, दॅट इज 20 प्लस 80
middle sign is minus sin 20 minus 80. Then sin 20 plus 80 is 100 minus sin 20 minus 80 is minus 60. But sin of minus theta, आता इथं मायनस आलाय ना, मग हा मायनस मात्र बाहेर येतो कारण साइन इज नॉट अ मॉड अँगल. मग साइनचं मायनस साइन बाहेर येईल म्हणजे साइन 100 दिस मायनस मायनस प्लस इंटू साइन 60 डिग्री. इथं प्लस कुठून आलं कळालं, हा इथला मायनस साइन बाहेर आला. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. आता कधी कधी तो 2 दिलेला नसतो. 2 म्हणजे कुठला, हा फॉर्म्युला यूज करताना असतो ना, हा 2 cos a sin b, हा 2 दिलेला नसतो. मग तो ऍडजस्ट करायचा. तर तो ऍडजस्ट कसा करायचा, फॉर एक्झाम्पल sin 11a इंटू साइन ए. तर याच्यात फॉर्म्युला यूज करताना 2 sin a इंटू साइन b चा फॉर्म्युला आहे की नाही आपल्याकडे, हे पहा इथं 2 sin a इंटू साइन b, हा लास्ट वाला स्टारने दाखवला मी आता. ओके, मग 2 ऍडजस्ट करायचा. तर 2 ऍडजस्ट करण्यासाठी काय करायचं, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. तर इथून पुढे नेहमी लक्षात ठेवायचं की नवीन एक्झाम्पल्स मध्ये जेव्हा पण आपण ऍड करतो तेव्हा कंपल्सरी सबस्ट्रॅक्ट करतो, मल्टिप्लाय केलं तर डिवाइड करतो. देअरफॉर मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. ओके, मग हा डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय 2. म्हणजे बघा ना, या 2 ला हा 2 कॅन्सल होतो आणि 1 शिल्लक राहतो. म्हणजे ओरिजिनल टर्म चेंज करायची नसते. मग साइन 11a इंटू साइन a. Okay, after that this is your first angle, say it as a is equal to 11a and b is equal to second angle, that is a. After that हा 1/2 आहे असा इन ब्रॅकेट 2 साइन 11 ला काय कन्सिडर केलं आपण, a इंटू साइन b. मग आता 1/2 2 sin a इंटू साइन b चा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, देन सी दिस sin a sin b, 2 sin a sin b चा cos of a minus b minus cos of a plus b. ओके, नेक्स्ट पेज इज इक्वल टू 1/2, हा बाहेरचं विसरायचं नाही. इन ब्रॅकेट फॉर्म्युला काय आपला 2 sin a sin b चा cos, हा मात्र विचारू शकतात कारण हे थोडस वेगळं आहे. cos of a मायनस b अगोदर येतो याच्यात, मायनस cos of a plus b. मग 1/2 into cos a is 11a minus b is a. बघा मागच्या पेजला बघू शकता आपण, a ची व्हॅल्यू 11 आणि b ची व्हॅल्यू a. मायनस cos of 11a plus a, ब्रॅकेट कंप्लीट. हा 1/2 into cos 11 minus 1 10a minus cos 11 plus 1 12a. दिस इज युअर फायनल आन्सर. तर हे मात्र तुम्हाला बोर्डच्या एक्झामला विचारू शकतात. वाय, कारण इथं मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 पण करायला लागतो आणि 2 sin a sin b चा फॉर्म्युला अदर फॉर्म्युलांपेक्षा डिफरंट आहे. सो दॅट टेक द स्क्रीनशॉट. मग मी तुम्हाला हे मल्टिप्लाय डिवाइड करून सॉल्व्ह करायचं एखाद दुसरं देते आणखी. मग याच्यामध्ये या टाईपचेच तुम्हाला विचारू शकतात. सेकंड पेज. नेक्स्ट तुम्ही करा बरं आता. एक मिनिट हा, थांबा. जर हे एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं,
फरक पडत नाही पण सांगते मी. cos 20 इंटू cos 40 असं दिलं समजा, तर ग्रेटर अँगल अगोदर घ्यायचा का, कारण इथं मल्टिप्लिकेशन आहे, मग ती टर्म एक्सचेंज केली तरी चालते. म्हणजेच तुमचं पुढचं जे मायनसचं कन्फ्युजन आहे, कारण बघा 20 + 40 केला काही नाही प्रॉब्लेम, पण 40 - 20 किंवा 20 - 40 करताना तुम्हाला प्लस मायनसचं हे येऊ शकतं. म्हणून जर असं दिलं तर ते एक्सचेंज करून मग सॉल्व करा. नाव मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 करा बरं. मागचं एक्झाम्पल होतं तसंच आहे. किती आन्सर येतं मला सांगा. तसं सोपं आहे, असंच बघून सांगू शकता तुम्ही. 2 नाहीये म्हणजे मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 करायला लागेल. किती इझी आहे रे. 1/2 कॉस दोन्हीचे ऍडिशन प्लस कॉस दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन. Yes, anyone? One by two cos 60 minus cos 20. Good. 1/2 cos 60 minus cos 20. फर्स्ट काय केलं, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. ओके, केलं असेल, नसेल केलं त्यांनी करा. आन्सर इज 1/2 cos 60 minus cos 20. दिस इज युअर आन्सर. ओके, केलं असेल ठीक, नसेल केलं तर त्याहून ठीक. नेक्स्ट आणखीन एक देते. देतानाच 2 देते. 2 sin 80 cos 20. आता इथं मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 करायचं नाही. Sin 100 plus sin 60. किती येतं, sin 100 प्लस Sin sin 60. 60. गुड. बाकीचे आहात ना लेक्चर मध्ये, एकच जण सांगते आन्सर. मग हे तुम्हाला फायनल बोर्डच्या एक्झाम मध्ये अशा टाईपचे विचारू शकतात. आता हे थोडंसं वेगळं आहे. थोडंसं वेगळं म्हणजे या टाईपचंच विचारतील. आता इथं 2 नाहीये म्हणजे मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 करून करायला लागेल. करा बरं बॉईज पण, फक्त मुलींचा म्हणजे कोणाचा तरी मुलींमध्ये पण एकीचाच आवाज येतोय. मेहकचा. चिन्मय, आता तू सांग मला आन्सर. sin 30 इंटू sin 50. फर्स्ट मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2.
1/2 cos 20 plus cos 80. प्लस येतं cos 20 प्लस cos 80 येतं का? प्लस मग कारण तिथे मायनस आहे ना, -20 येतोय. पण तो चेंज करायला सांगितलं ना मी तुम्हाला. sin 50 अगोदर घ्यायचा, मग sin 30 घ्यायचा. याच्यामध्ये तरी असं करा. चिन्मय आहे का? ओके. सो हे होतं डिफॅक्टरायझेशन. याच्यातले तुम्हाला एवढे फॉर्म्युले विचारू शकतात.